तर इकडे चाललेल्या आहेत आपल्या खारवड्या टाकणं भावनं बनव खारवड्याचं झालं तर. आणि आता वडा टाकलाय बघू शकता तुम्ही. पापड्या पण टाकल्यात साबुदाण्याच्या. बटाटे बिटाट नाही टाकले मी साबुदाण्याच्या पापड्यामध्ये, फक्त आपल्या अशात टाकतात. ठीक आहे. आणि मला खूप तायांनी मला कमेंट टाकल्या तर स्पेशली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. ताया बोलतात की तुम्ही गेल्या वेळेस वडा ऐकला होता ताई, ह्या बारीस का बरं नाही विकना, ह्या बारीस का बरं नाही विकना. तर खूप सारे मला कमेंट आले तर अशा ताईच्या, कारण की आपला वडा खूप छान आहे, लय चवदार वडा आहे. आणि 3 डाळीचा वडा बनत होतो आपण, म्हणजे आता पण मी 3 डाळीचाच बनवला आहे. पण झालं आहे असं की आपल्या आंबडचं कुरिअर बंद झालं आहे भावनं बहिण, तुम्हाला एक गोष्ट सांगते. आणि एखादं दुकान चालूच ना असलं ना तर ते खाण्याचा पदार्थ नाही घेत. ते बोलतात की नाही ते जात नाही पार्सल, लय म्हणजे लांबचे याचे राहते. तर मग त्याच्यामध्ये म्हणतात की नाही टाळाटाळ करते. तर मग काय करणार भावनं बहिणं सांगा. त्याच्यामुळं ह्या बारीस बंद आहे. नाही तर आपला गेले बारीस आपण खूप सारा वडा खारवाड्या, कुरड्या, पापड्या, शेवाळ्या, लोणचं, अजून काळा मसाला, लाल मसाला खूप सारं भरपूर विकलं होतं. तर असो काय बात नाही. जर झालं समजा कुरिअर चालू तर डबल चालू करीन दाखवते तुम्हाला वडा. तर आम्हाला चप्पल तर घाल द्याले, गरम लागाले एवढ्या उन्हामध्ये. इकडं वर येणं याच्याकडे येणं बिल्डिंगवर येणं हे टाकणं खूप अवघड आहे भावनं बनणं. एक तर 4 मजली बिल्डिंग आहे आणि माणसाचे चलू बेहाल होऊन जाते. आता त्या याला म्हणते होय, मालकाला म्हणते ए बाबा एक हे लावून दे, लिफ्ट लावून दे. होय मला येणं जाणं होत नाहीये, लय पाय दुखतात माझ्यावाले काय, तर एक लिफ्ट लावून दे चल. ते म्हणे बाई तू कुठं लिखून आलीस होय का, हा नसलं तर बघू शकता भावनं बहिणं. हा बघा वडा बघा ना किती छान आहे, बघा ना किती मस्त झालाय बघा. वडा करावा तर असा हिरवा हिरवा मस्तपैकी. कोथिंबीर कशी त्याच्यात गावरान कोथिंबीर टाकली. आणि हे बघा इकडं वडे खारवडे लय मस्त झाल्यात. थोडं खार झालं टाका मग कमेंट. लव यू सगळ्यांना.